नमस्कार, जय भीम. नागपूर येथे काँग्रेस युवक आघाडीच्या वतीने बेहतर नागपूर या नावाचा एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या युवक आघाडीचे महाराष्ट्राचे प्रभारी असणारे अजय चिकारा यांच्या हस्ते एका पोस्टरचं अनावरण झालं. त्या पोस्टरमध्ये बेहतर नागपूर या आशयाचं कॅम्पेनिंग करत असताना लाखो करोडो बौद्धांचं आशास्थान श्रद्धास्थान असणाऱ्या दीक्षाभूमीच्या घुमटावरती सनातनांचं प्रतीक असणाऱ्या भगव्या झेंड्यांचं त्या ठिकाणी दृश्य दाखवण्यात आलं. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आव्हान आहे किंवा सांगणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं भाजप खुलेआम बौद्धांचा द्वेष करतं, खुलेआम इथल्या एससी एसटींचा द्वेष करतं, त्याच पद्धतीनं तुम्ही बौद्धांचा द्वेष करत आहात का? जे तुमच्या पोटात आहे या पोस्टरच्या माध्यमातून तुमच्या ओठात आलेलं आहे का? ज्याप्रमाणे बौद्ध इथल्या महाबोधी विहाराचा लढा लढत होते, ज्याप्रमाणे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या पार्किंगचा लढा लढत होते, त्यावेळेस मात्र काँग्रेसनं पूर्णपणे चुप्पी धरली होती. आणि ही चुप्पी न तोडता उलट पक्षी बौद्धांच्या आस्था, बौद्धांची धार्मिक भावना कशा पद्धतीनं दुखवला जाईल याचा प्रयत्न सातत्यानं काँग्रेसकडून केला जातोय. मी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या बौद्धांना हे विचारू इच्छितो की तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे का? ज्या लाखो अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्या दीक्षाभूमीच्या घुमटावरती लावलेला भगवा ध्वज तुम्हाला मान्य आहे का? त्या भगवा ध्वजावरचं सनातनीचं प्रतीक तुम्हाला मान्य आहे का? आणि जर तुम्हाला हे प्रतीक मान्य नसेल आणि काँग्रेसला जर अजय चिकारा चुकलाय असं वाटत असेल तर काँग्रेसनं अजय चिकाराला तिथल्या तमाम बौद्धांची माफी मागायला लावायला पाहिजे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या कमिटी त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करणार आहे, परंतु अजय चिकारा जर त्याच्या या कृत्याबद्दल क्षमा मागत नसेल, माफी मागत नसेल, तर त्याला जशास तसं उत्तर इथे वंचित बहुजन आघाडी देईल. आणि शेवटचं, वंचित बहुजन आघाडी इथल्या बौद्धांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं मैदानामध्ये आहे. जर तुम्ही आमच्या धार्मिक स्थळांना, आमच्या धार्मिक भावनांना दुखवण्याचं काम करणार असाल, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला आम्ही बायकॉट केलंय त्या पद्धतीनं काँग्रेसला सुद्धा आम्ही बायकॉट करू, हा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. धन्यवाद. जय भीम.